तर एक कलाकार स्क्रीनवर दिसला की आपोआप हसू बाहेर येतं. अरे देवा, केवढी गर्दी म्हणायची. पण तुम्ही कधी विचार केलाय का, यश मिळण्याआधी त्याने काय संघर्ष केला असेल? सागर करंडे यांची खरी संपत्ती किती, आणि बिग बॉस मराठीमध्ये तो फक्त हसवतोय की खऱ्या अर्थाने गेम खेळतोय? आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सागर करंडेची संपूर्ण लाईफ स्टोरी, त्याची संपत्ती आणि बिग बॉस मराठीमधील त्याचा प्रवास कसा असेल. सागर करंडे आज मराठी घराघरात ओळखलं जाणारं नाव. पण ही ओळख एका रात्रीत झालेली नाही. सागर करंडे हे रंगभूमीवर घडलेले कलाकार आहेत. नाटकं, स्टेज शो आणि लाईव्ह परफॉर्मन्सेस इथेच त्यांनी शिकलं. लोकांना हसवायचं म्हणजे फक्त जोक मारायचा नसतो, तर लोकांमध्ये स्वतःला पाहायचं असतं. त्या काळात ना सोशल मीडिया, ना रील्स, ना व्हायरल कल्चर. फक्त एकच गोष्ट, ती म्हणजे नेहमी काम करत राहायचं. आणि मग आयुष्यात आला असा एक मंच ज्याने सागर करंडेचं आयुष्यच बदलून टाकलं. चला हवा येऊ द्या. हा शो सागर करंडेसाठी फक्त कॉमेडी शो नव्हता, तो त्याचा करिअर टर्निंग पॉइंट होता. तुम्ही कधी डोंगरावर फिरायला गेलात, टायर पंक्चर झाला की डायरेक्ट लटकन ती. भारत गणेशपुरे, भाऊ कदम, निलेश साबळे या मोठ्या कलाकारांमध्ये स्वतःची ओळख निर्माण करणं सोपं नव्हतं. पण सागरने वेगळा मार्ग निवडला. आरडाओरडा नाही, जबरदस्तीचा विनोद नाही. कुणी घर देतं का? कुणी घर देतं का? घर माझ्या लेकराला कुणी घर देतं का? घर. फक्त रोजच्या आयुष्यातले प्रसंग, सामान्य माणसांची भाषा, अचूक टायमिंग. म्हणूनच प्रेक्षक म्हणाले, हा अभिनय करत नाही, हा एक आपल्यातलाच माणूस आहे. पण टीव्हीवर मिळालेली लोकप्रियता फक्त नावापुरतीच होती का? तर नाही. चित्रपट आणि पैसा इथून सुरू होतो. सागर करंडेने अनेक मराठी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. एक तारा, भिरकीत, चल धरपकड, फक्त लढा म्हणहा. भूमिका कधी छोट्या पण नेहमी लक्षात राहणाऱ्या. याशिवाय रंगभूमीवरील नाटकं, लाईव्ह शोज, कॉर्पोरेट इव्हेंट्स इथून सागर करंडेची स्टेबल आणि स्टेडी इन्कम सुरू झाली. तो झटपट श्रीमंत झाला नाही, पण सतत कमावणारा कलाकार बनला. आणि आता येतो तो प्रश्न जो सगळ्यांनाच पडलेला आहे. सागर करंडे यांची एकूण संपत्ती किती आहे? एक्झॅक्ट आकडा जाहीर नाही, पण मीडिया आणि इंडस्ट्री अंदाजानुसार 2025-26 पर्यंत एकूण संपत्ती अंदाजे 6 ते 10 कोटी रुपये. कमाईचे स्रोत? चला हवा येऊ द्या प्रति एपिसोड 70,000 रुपये प्लस. जुना अंदाज. चित्रपट, नाटकं व स्टेज शो, बिग बॉस मराठी, सोशल मीडिया ॲपिअरन्सेस. हो, 2025मध्ये ऑनलाईन स्कॅमबद्दल चर्चा झाली, पण त्यावर वेगवेगळी मतं आहेत. एक मात्र नक्की, सागर करंडे आर्थिकदृष्ट्या स्टेबल आहे. पण खरी परीक्षा तेव्हा सुरू झाली जेव्हा सागर करंडे बिग बॉसच्या घरात गेले. 11 जानेवारी 2026 बिग बॉस मराठी सीझन 6. सागर करंडे घरात आला, हसत, विनोद करत. पण तो फक्त एंटरटेनर नाही. बिग बॉसमधील सागरची भूमिका, तो भांडण उगाच करत नाही, पण अन्याय वाटला तर शांतपणे बोलतो. इमोशनल आहे पण फेक नाही. गेम समजतो पण ड्रामा करत नाही. तन्वी कोलथेसोबत वाद, अंडी चोरी प्रकरण, दीपाली सय्यदच्या बाजूने उभं राहणं. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, तो सेफ नाही, तो सेन्सिबल आहे. काही लोक म्हणतात हा विनर मटेरियल नाही, पण अनेक प्रेक्षक म्हणतात हा माणूस खरा आहे. मग एक प्रश्न असा उरतो, सागर करंडे बाकी कंटेस्टंट्सपेक्षा वेगळा का वाटतो? कारण तो ओव्हर ॲक्टिंग करत नाही, मुद्दाम भांडत नाही, खोटं रडत नाही. तो फक्त स्वतःसारखा राहतो. आणि आजच्या रियालिटी शोमध्ये हीच सगळ्यात मोठी ताकद आहे. सागर करंडे बिग बॉस जिंकेल की नाही हे वेळ ठरवेल, पण एक गोष्ट नक्की, तो लोकांच्या मनात आधीच जिंकलेला आहे. जर तुम्हाला अशा खऱ्या कलाकारांच्या संघर्षाच्या कथा आवडत असतील तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की बिग बॉसमधील तुमचा आवडता सदस्य कोणता. आणि एंड स्क्रीनवर दिसणारा बिग बॉस मराठी कंटेस्टंट्स फुल ॲनालिसिस हा व्हिडिओ नक्की पहा. तोपर्यंत हसत रहा आणि मराठी कलाकारांना सपोर्ट करत रहा.